पवित्र सलीला इंद्रायणीच्या तीरावरती संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊलींच्या प्राणसंजीवन समाधीच्या पावन मंगल परिसरामध्ये अनेक संतांच्या, साधकांच्या, मुमुक्षूंच्या, जिज्ञासूंच्या, आदरणीय श्री गुरुवर्यांच्या आणि परमार्थ प्रेमी श्रोत्यांच्या समुपस्थितीमध्ये आपण 16व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 3 तेजक्षमा धृतिशौच मद्रोहो नातिमानिता भवन्ति संपदम दैवीमभिजातस्य भारत ह्या श्लोकाच्या अंतर्गत येणारे जे काही दैवी संपत्तीचे लक्षण आहे त्यापैकी धृतीचा विचार प्रस्तुत प्रकरणामध्ये चाललेला आहे. ऐसे चित्तक्षोभाच्या अवसरी उचलोनी धैर्याजे चांगावे करी धृती म्हणेपे अवधारी ते देगा. चित्तक्षोभाच्या अवसरी अंतःकरणामध्ये बाह्य परिस्थिती प्रतिकूल झाली असताना चित्तामध्ये एक क्षोभ निर्माण होतो, परंतु अशा चित्ताच्या क्षोभ निर्माण होण्याच्या अनेक शक्यता, प्रसंग, अवसरी म्हणजे तो प्रसंग आला असताना उचलोनी धैर्याचे चांगावे करी, धैर्याला उचलून म्हणजे धैर्याने सर्व प्रतिकार न करता, म्हणजे कोणतेही तक्रार न करता ज्याला सहनशीलतेने त्या सगळ्या गोष्टी सहन करणं त्याला धृती असं म्हणतात. कारण का सहनम सर्व दुःखानां अप्रतिकारपूर्वकम चिंता विलापरहितम सा तितिक्षा निगद्यते. एखादा प्रसंग आला असताना चित्तक्षोभ निर्माण होण्याची शक्यता झाली असताना ते कष्टा वाचून सहन करणं हे जे तितिक्षा असं म्हणतात, या ठिकाणीच धृती ह्या नावानं प्रसिद्ध आहे, त्याला धृती असं म्हणतात. आता धृतीचा विचार अगोदर झालेला होता, फक्त एकच ओवी शिल्लक होती. आता पुढचा विचार जो आहे शौचम ह्या पदावरचा विचार आता सुरू होतो आहे. आता निर्वाळोनिया कनके भरिले गांगे पियुषे तया कालशी शौचासे. आता शौचम सुचिता ह्या पदावरती ज्ञानेश्वर महाराज भाष्य करत आहेत. शौचम हे पद अनेक ठिकाणी वेगवेगळ्या भूमिकेत आलेलं आहे. योगदर्शनामध्ये जे काही 5 यम आणि 5 नियम सांगितलेले आहेत, त्या 5 नियमांची सुरुवात होतानाच शौच ह्या पदापासून झालेली आहे. सुचिता, आणि ही सुचिता शंकराचार्यांनी आंतरबाह्य अशा 2 प्रकारची सांगितलेली आहे. जलाने किंवा मातीने जी शुद्धता होते शरीराची ती बाहेरची आहे, आणि अंतःकरणामध्ये कामक्रोध आदी विकाररहित होऊन चित्ताची सम्यक अवस्था प्राप्त करून घेणं ही आतली शुद्धी आहे. असं आंतरबाह्य सुचिता अशी दोन्ही भाग सांगितलेले आहे. म्हणून आपल्या धर्मशास्त्रामध्ये सुचितेला खूप प्राधान्य आहे. आपल्यामध्ये एक भारतीय परंपरेमध्ये बैरागी संप्रदाय आहेत, त्या बैराग्याच्यामध्ये सुचित्वाला अतिशय प्राधान्य आहे. ऋषिकेश हरिद्वारमध्ये एवढ्या थंडीचे प्रसंग असतात तरी बैरागी लोक छोट्या छोट्या गोष्टीसाठी सुद्धा आंघोळ करतात. म्हणजे आपल्याला गंगेमध्ये स्नान करणं अतिशय अशक्य होतं, पण तिथे एवढी कडाक्याची बर्फ गोठण्याची असं थंडी असते तरी देखील लघुशंकेला गेलं तर ते स्नान करतात. असं आम्ही प्रत्यक्ष पाहिलेले आहे. आम्ही 2-4 स्वेटर घालून देखील आम्हाला थंडी वाटते. आम्ही ते पाहतो की हा मनुष्य स्नान करतात, कारण अतिशय सुचितेला प्राधान्य आहे. मग हे सुचिता कशा करता आहेत? त्या सुचितेचे योगसूत्रामध्ये असं परिणाम सांगितला आहे. कारण यम नियम जे सांगितलेले आहेत त्या प्रत्येकाचं अनुष्ठान केलं तर काय फल होईल ते पण सांगितलं आहे. जसं की ब्रह्मचर्य प्रतिष्ठायाम वीर्य लाभाः असंच सांगितलेलं आहे, किंवा अहिंसेचं सांगितलेलं आहे अहिंसा प्रतिष्ठायाम तत्सन्निधौ वैरत्यागाः, हे त्याचं फल सांगितलेलं आहे. आता ह्या ठिकाणी सुचिता ह्या पदावर देखील
भाष्य करताना पतंजली महर्षी असं म्हणतात, शौचम प्रतिष्ठायाम स्वांग जुगुप्सा परैर संसर्ग. हा शौच म्हणजे या सुचितेचं जर अनुष्ठान जर केलं तर स्वांग जुगुप्सा, स्वतःच्या अंगाची जुगुप्सा निर्माण होते, आणि परैर असंसर्ग, हा आणि दुसऱ्याचा संसर्ग करावा असं वाटत नाही. कारण का, एवढी सुचिता बाळगून या शरीरातला जे काही घाम येतोच आहे, या शरीरामध्ये काही दुर्गंधी येतेच, नको नको वाटतं या शरीराचा, म्हणजे आपल्याच शरीराचा आपल्याला तिरस्कार वाटायला लागतो. जिथे आपल्याच शरीराचा आपल्याला तिरस्कार वाटायला लागतो, मग दुसऱ्याचा वाटणार नाही का? परई असंसर्ग, हा दुसऱ्याचा तर संसर्ग करावाच वाटत नाही. म्हणून जे अति सुचिता बाळगणारे आहेत ते लोक बसताना देखील जरा दक्षतापूर्वक बसतात. असं ही सुचिता पदे आहेत. ज्ञानेश्वर महाराज आणि शंकराचार्य यांनी केलेले जे काही भाष्य आहे, या दोन्हींचे शब्द वेगवेगळे आहेत पण अर्थ एकच आहे. आता निर्वाळोनी कनके भरिला गांगे पियुषे. निर्वाळोनिया कनके, कनक म्हणजे सोनं, ते अतिशय शुद्ध करून त्या सोन्यापासून एक कलश निर्माण केला आणि त्या कलशामध्ये गांगे पियुषे भरिला, तो गंगेच्या पाण्याने तो पूर्णपणे भरला. आता ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ते जो कलश आहे तो सोन्यापासून निर्माण केला आहे, ते सोनं आधी शुद्ध केलेलं आहे, म्हणजे कलश बाहेरून शुद्ध आहे. आणि त्या शुद्ध कलशामध्ये जे गंगेचं पाणी भरलं, ते गंगेचं पाणी कसं आहे? शुद्धच आहे. भरिला गांगे पियुषे तया कलशाची सारिके शौच असे. त्या कलशाप्रमाणे, म्हणजे तो कलश आणि कलशाच्या अंतर्गत असणारं गंगेचं पाणी जसं आंतरवायू सुचिता असतं, तशी सुचिता असावी. पुढची ओवी. जे अंगे निष्काम आचार जीवे विवेक साचार, तो सभाय गडलाकार सुचित्वासाची. आता ज्ञानेश्वर महाराज सुचित्वाची वेगळी भूमिका सांगतात. आंतरबाह्य सुचिता कशी आहे? शंकराचार्यांनी जल आणि पाणी हे बाह्य सुचितेकरता सांगितलं आहे, आणि मनाची आणि बुद्धीची निर्विकारता ही आंतरशुद्धी सांगितली, अशी व्याख्या शंकराचार्यांनी केली. पण नावली असं म्हणतात, बाह्यकोशी सुचिता आहे जे अंगी निष्काम आचार, बाहेरून शरीराने निष्काम आचार म्हणजे निष्काम कर्म करतात, हे बाहेरून. आणि जीवी म्हणजे आतमधून विवेक साचार. साचार म्हणजे खरा खरा चांगला आचार. कसा तो? विवेकाने परिपूर्ण आत्मा विवेक, हा जो आचार ज्यांच्या आतमध्ये आहे आणि बाहेर निष्काम कर्म आहे, म्हणून बाहेरून निष्काम कर्माच्याद्वारे आणि आतून विवेकाच्याद्वारे अशा पद्धतीने जो सबाह्य म्हणजे आंतरबाह्य सुचित्वाचाची आकार घडला, तो आतूनही सुचितापूर्ण आहे आणि बाहेरूनही सुचितापूर्ण आहे. जणू काही शुद्धतेचा जणू काही आकारच त्याच्या माध्यमातून आकाराला आला की काय. आता हे सुचिता पद संपल्यानंतर पुढे आद्रोहो हे पद सुरू होत आहे. का फेडीत पाप ताप पोखीत तिरीचे पादप समुद्राजायाप गंगेचे जैसे. आता आद्रोह परत जिगांसा भाव अहिंसनम असं आचार्यांनी म्हटलं आहे. जे मागे जे अहिंसा पद गेलेलं आहे ते अहिंसा पदाचाच काही भाव आद्रोह ह्या पदातून भगवंताला आणि भाष्यकारांना आणि ज्ञानोबारायांना सांगायचं आहे. पण हे सांगत असताना ज्ञानोबाराय त्या पदावरती एकदम येत नाही. पहिल्यांदा काही दृष्टांत सांगतात आणि ते दृष्टांतामधनं जेव्हा निष्कर्षापर्यंत येतात मग आद्रोह पदावरती येत असतात. पहिल्यांदा गंगेचं उदाहरण दिलं आहे. गंगा काय करते? का फेडीत पाप ताप. गंगा पाप फेडीत आणि ताप फेडीत, म्हणजे पापाची निवृत्ती करते आणि तापाची निवृत्ती करते. त्याचबरोबर तिसरं काम आहे तिरीचे पादप पोखीत. दोन्ही बाजूला असणारे जे काही पादप नाम वृक्ष जे आहेत त्यांनाही ती पुष्ट करते. मुळांच्याद्वारे त्यांनाही हिरवगार ते वृक्ष नदीच्या किनाऱ्यावरती असतात. इंद्रायणीच्या बाजूला आपण बघा सिद्धबेटामध्ये पोखीत तिरीचे पादप. आणि शेवटी हे काम करत करत समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. जैसे गंगेचे आप समुद्रा जाय, आणि शेवटी गंगेचं पाणी हे समुद्राला जातं. किंवा आणखी उदाहरण देतात
का जगाचे अंध्य फेडीत, स्त्रियेचे रावळे उघडीत, निघे जैसा भास्वत प्रदक्षिणे. सूर्याचे दृष्टांत ज्ञानेश्वरीमध्ये अनेकदा आलेले आहेत, पण जेव्हा जेव्हा सूर्याचे दृष्टांत वेगवेगळ्यासाठी आले आहेत त्या प्रत्येक दृष्टांताचं प्रयोजन त्या त्या स्थळी हे भिन्न भिन्न आहे. सूर्याचा दृष्टांत एकच आहे, पण ज्या प्रसंगामध्ये आलेलं आहे त्याचं प्रयोजन त्या स्थानाचं भिन्न भिन्न आहे. आता ह्या ठिकाणी कोणतं आहे, आद्रोह पद सांगावयाचं आहे, पण हे सांगत असताना सूर्याचं उदाहरण दिलं आहे. तो कसं आहे म्हटले, जगाचे अंध्य फेडीत, सूर्य अधिष्ठिलिया प्राची, जगा राणीवदे प्रकाशाची, तैसी श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी. तिथे सूर्याचं उदाहरण आलं आहे, पण कशा, श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी हे सांगण्याकरता सूर्याचं उदाहरण आलेलं आहे. आणि ह्या ठिकाणी सूर्याचं उदाहरण आलेलं आहे, पण ते आद्रोह पदाचं निष्कर्ष सांगण्याकरता आलेलं आहे. याप्रमाणे जगाचे अंधे फेडीत, जगाचं जे काही अंधार आहे ते नाहीसं करतं. आणि श्रेयेचे रावळे उघडीत, श्रेयेचे रावळे उघडीत असं दोन पद अर्थ केलेला आहे. म्हणजे सूर्य विकासनी कमलांचा विकास करतं, किंवा श्रेयेचे रावळे असं म्हणत असताना लक्ष्मीचे रावळे, किंवा ज्या ठिकाणी लोकांचे वेगवेगळे व्यापार चालतात ते व्यापारही या सूर्याच्या प्रकाशाने स्पष्ट दिसतात. आणि हे करत असताना निघे जैसा भास्वत प्रदक्षिणे, आणि हे सगळं काम करत शेवटी जणू काही हा प्रदक्षिणा करण्याकरता हा सूर्य निघालेला असतो. तैसी बांधिली सोडीत, बुडाली काढीत, त्याप्रमाणे बांधली सोडीत, संसार बंधनामध्ये जे अडकलेली आहेत त्यांना हे महापुरुष सोडतात, त्यांना मुक्त करतात, त्यांना मोकळे करतात. बुडाली काढीत, जे भवसागरामध्ये बुडालेले आहेत, पुनरपी जननम पुनरपी मरणम ह्या न्यायाप्रमाणे पुन्हा जन्म आणि पुन्हा मरण या भवसागरात जे बुडालेले आहेत, आणि साकडी फिडीत अर्थांचिया, जे दुःखी लोक आहेत, अधिभौतिक आध्यात्मिक अधिदैविक असे त्रिविध दुःखाने जे दुःखित झालेले आहे त्यांचेही संकट हे आद्रोहोपद ज्या महापुरुषांच्या जीवनामध्ये आलेले आहे ते जगाच्या संबंधाने तशा प्रकारचं वर्तन करतात. किंबहुना दिवस राती पुढीलांचे सुख उन्नती, आणि ते स्वार्थी प्रवेशी जे. किंबहुना हे 2-3 दृष्टांत दिले ज्ञानेश्वर महाराज सांगतात. बहुना किम, आणखी मी काय सांगू, आणखी काय सांगायचं म्हटले, दिवस राती पुढीलांचे सुख उन्नती अनित. दिवस आणि रात्र म्हणजे रात्रंदिवस समोरचे जो कोणी असेल व्यक्ती साधक असेल त्याच्या जीवन हे उन्नत व्हावं, त्याचं जीवन हे विकसित व्हावं, त्याचं जीवन आसुरी प्रवृत्तीच्यापासून निघून जाऊन दैवी प्रवृत्तीने ते उन्नत व्हावं ह्याकरता ते प्रयत्न करतात. आणि हे करत असताना अनित स्वार्थी प्रवेशीजे, आणि हे करत असताना स्वअर्थनाम परमार्थनाम आत्मस्थिती, त्या आत्मस्थितीमध्ये ते प्रवेश करतात. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज सांगतात ना, निम्न भरली या उणे पाणी ढळोची नेणे, जसं गंगा खड्डं भरल्याशिवाय पुढे जातच नाही त्याप्रमाणे दुसऱ्याचं दुःख निवृत्त केल्याशिवाय हे आपल्या जीवनाची वाटचाल करतच नाही. आणि हे करत करत आपल्या स्वरूपस्थितीमध्ये ते प्रवेश करतात. वाचुनिया आपुलिया काजा लागी, प्राणी जातांचे अहित भागी, संकल्पाचे आडवंगे न करणे जे. खरं म्हणजे हे लक्षणं वाचत असताना कधी कधी आपल्याला लाज वाटायला लागते. हे सगळं लक्षणं वाचत असताना की हे वाचतो बरोबर आहे, स्पष्टीकरण करतो हे पण बरोबर आहे, पण अशा प्रकारची कृती कधी माझ्या जीवनात घडली आहे का? उलट बऱ्याचदा याच्या विरोधातच कृती घडलेली आहेत. म्हणून कधी कधी ह्या सगळ्या प्रसंगामुळे लज्जित होण्याची वेळ येते. आणि हे संवेदनशील अंतःकरणाचं लक्षण पण आहे. आपुलिया काजा लागी, वाचूनी आपुलिया काजा लागी, आपल्या काजा लागी म्हणजे आपल्या कार्याकरता, आपल्या ध्येयाकरता, आपल्या उद्दिष्टाकरता, आपल्या जीवनामध्ये जे काही ठरवलेलं आहे त्याच्याकरता म्हणजे आपल्या स्वार्थाकरता. थोडक्यामध्ये प्राणी जातांच्या अहित भागी, मी माझं कल्याण इच्छितो, माझं बरं इच्छितो, पण हे करत असताना प्राणी जातांच्या अहित भागी दुसऱ्या प्राण्यांचं म्हणताना प्राणी जातांच्या अहित भागी जेवढे काही प्राणी आहेत म्हणजे सजीव असेल म्हणजे मनुष्य असेल किंवा मनुष्यत्व प्राणी असेल ह्या प्राण्यांच्या समूहामध्ये राहत असताना माझ्या कल्याणाकरता मी जेव्हा एखादी कृती करतो ती कृती ह्या प्राणी जातांचं अहित तर करणार नाही ना.
अशा प्रकारचा संकल्पाचे अडवंगी न करणे जे, अशा प्रकारचा संकल्प देखील ज्यांच्या अंतःकरणामध्ये येत नाही, किंबहुना असा कुमार्गाला अडमार्गाला जाण्याकरता मनामध्ये तशा प्रकारच्या संकल्पाचं देखील स्पंदन उठत नाही. उलट आमच्या जीवनामध्ये काही ध्येय साध्य करायचं असेल तर आपण म्हणतो बाकीचं काही का असू द्या, पण आमचं ध्येय साध्य झालं पाहिजे. काही होऊ द्या, लोक मरो जगो हे काही होऊ द्या, पण मी मात्र आणि माझं काम हे यशस्वी झालं पाहिजे. परंतु हा गुण अतिशय संवेदनशीलता दाखवणारा आहे. किंवा आणखी ज्ञानेश्वर महाराज पुढे याचं वर्णन करतात. पै आद्रोह ऐसिया गोष्टी ऐकी जया किरटी ते सांगितलं हे दिठी पाहो हे तैसे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे आद्रोह ऐसिया गोष्टी, हे आद्रोह जे आहे त्या अशा पद्धतीने ऐकसी जिया किरटी, हे किरटी जिया ऐकसी या गोष्टी, मी तुला ह्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहे ना, ह्या केवळ शब्दाने श्रवण करून ऐकण्यासाठी सांगितल्या नाही, तर हे दिठी पाहो तैसे ये ते सांगितले. तुझ्या दृष्टीला, तुझ्या अंतर्चक्षुला, तुझ्या मनचक्षुसमोर ह्या घटना, आद्रोहाच्या घटना प्रत्यक्ष प्रतीतीला येतील ह्या पद्धतीने मी अत्यंत स्पष्ट करून सांगितलेले आहे. आता आद्रोह पदाचं व्याख्यान झालं. आता नातीमानिता ह्या पदावरचं व्याख्यान नंबराय करतायत. आणि गंगा शंभूचिया माथा पाओनी संकोचली जेवी. आता हे पद खरं म्हणजे 13व्या अध्यायामध्ये येऊन गेलं आहे. अदंभित्वा काय सुरुवात आहे? अमानित्वम अदंभित्वम अहिंसा शांतिरार्जवम. आता हे नातीमानिता, पण नातीमानिता म्हणजे स्वतःच्याकडे मान घेत नाही, स्वतःला श्रेष्ठ समजत नाही, जरी प्रसंग आला तरी समजत नाही, हे सांगण्याकरता ज्ञानेश्वर महाराज कर्तृत्वाचा अहंकार असणाऱ्या व्यक्तिमत्वाचे दृष्टांत देतात जैसे पदानं, आणि मग तैसे पदानं सिद्धांत सांगतात. हे सांगत असतानाही दोन दृष्टांत स्त्रीलिंगी वाचक आहेत, एक नपुसकलिंगी वाचक आहेत आणि एक पुल्लिंगी वाचक आहेत. त्याकरता सिद्धांतामध्ये जैसा पद आलेला आहे, पण दृष्टांत सांगत असताना कोणते पद आले बघा. आणि गंगा शंभूच्या माथा पाओनी संकोचली पार्था तवी मान्यपणे सर्वता लाजणे जे. लाजणे, मान घेत नाही. कसा घेत नाही? गंगा शंभूच्या माथा पाओनी हे पार्था जेवी संकोचली. हे पार्था गंगा शंभूच्या माथा पाओनी संकोचली. गंगा स्वर्गस्थ असणारी गंगा, परंतु जेव्हा भूतलावरती येणार आहेत, आणली गेली, तेव्हा त्या गंगेने सांगितलं मला प्रसन्न करून घेतलेलं आहे, मी खाली यायला तयार आहे, पण माझा जो वेग आहे तो वेग थोपवण्याची ताकद भूतलाच्या कोणत्याही माणसाजवळ नाही. एवढं काय सोपं आहे का मला घेऊन जायला? मी प्रसन्न होऊ शकते, पण ज्या भूतलावरती यायचं मी अशी येणार नाही म्हटले. मग भगवान शंकराला प्रसन्न केलं आणि भगवान शंकराने त्या गंगेचा वेग जो आहे तो गंगेचा वेग वापरण्याकरता काय वापरला असेल तर फक्त आपला केसांचा भाग वापरला वरचा. गंगेला वाटतं एवढा माझी ताकद, आणि भगवंताने त्याला प्रतिकार केला केवळ केसांच्या माध्यमातून. गंगा शंभूच्या माथा पावणी संकोचली, एवढा मोठा माझा वेग असताना भगवान शंकराने हात वापरला नाही, पाय वापरला नाही, बाकी संकल्प वापरला, फक्त केसांचा उपयोग केला आणि भगवंताने आपल्या डोक्यावरती धरलं आणि हे पाहून संकोचली. हा एक भाव. आणि दुसरा भाव असा की मी ज्यांच्या पायापासून निर्माण झाले अशा भगवान विष्णू त्याला आराध्य जे मानतात असे शंकर आहेत, पण त्या शंकराने मला डोक्यावरती घेतलं. माझी काय एवढी योग्यता आहे का? पण तरी देखील असं डॉक्टर महाराजांच्या जवळ कोणी बसला असेल, या ना बसा बसा तिथे बसा, संकोच वाटतं की कसं बसायचं त्या ठिकाणी. ह्यामुळे संकोचली. आणि तिसरा अर्थ असा आहे श्रद्धा वस्तूसी आदरू जाणीचे जई प्रकारू जरी होय श्री गुरु सदाशिव. श्रद्धा वस्तूच्या ठिकाणी आदर कसा ठेवायचा हे जर पाहायचं असेल तर सदाशिव यांना गुरु करावं. का गुरु करावं? कारण भगवान शंकर विष्णूला आराध्य मानतात आणि त्यांच्या पायापासून निघालेली गंगा हे तीर्थ आहे म्हणून डोक्यावर धारण केली, हाही त्यातला भाव आहे. पण ह्या ठिकाणी एवढाच भाव आहे गंगा संकोचली. त्याप्रमाणे तेवी मान्यपणे सर्वथा लाजणे जे. त्याप्रमाणे मान्यतेची सर्व लक्षणं आपल्या ठिकाणी असताना देखील मान्यता जेव्हा प्रसंग येतो तेव्हा तो लाजतो.
ते हे पुडत पुडती अमानित्व जाण सुमती. हे पुडत पुडती पुडती अमानित्व जाण सुमती. हे सुमती हे अमानित्व जाण. याला अमानित्व असं जे म्हणतात ना, चांगल्या बुद्धीचा शुद्ध बुद्धीचा प्रज्ञाकांत अर्जुना हे जाण. परंतु हे का जाण? माघा सांगितलेस किती तेची ते बोलो. 13व्या अध्यायामध्ये अमानित्व अदंभित्व ह्या पदावरती व्याख्यान करताना खूप विस्ताराने हा व्याख्यान केलेला आहे. मग असं असताना आणखी पुन्हा पुन्हा काय सांगायची गरज आहे? काही सांगण्याची गरज नाही, म्हणून आता आम्ही इथेच थांबतो असं ज्ञानोबराय म्हणतात. म्हणजे ह्या पदांच्यावरती भाष्य करताना इथे थांबतो असं म्हणतात. आणि इथून पुढे आता या दैवी संपत्तीच्या 26 गुणांचं विश्लेषण केल्यानंतर या दैवी संपत्ती कशी आहे ही एक प्रतिभावंत जो कवी आहे त्या प्रतिभावंत अभिजात कवीच्या माध्यमातून ज्या काही संकल्पना अभिव्यक्त झालेल्या आहेत त्या 2-4 संकल्पना ज्ञानोबरायांनी या ठिकाणी त्या दैवी संपत्तीच्या गुणाच्या संबंधाने वापरलेल्या आहेत. एवं इहि 26 ब्रह्मसंपदा हे वसतासे मोक्ष चक्रवर्तीचे जैसे अग्रहर होये. एवं इहि 26 एवं ह्या प्रकारे हे 26 जे काही लक्षणं सांगितले, जे गुण सांगितले आहेत ते काय म्हटले? ब्रह्मसंपदा हे वसतासे. जणू ब्रह्मसंपदा ब्रह्मसंपत्ती राहण्याचे जणू काही हे ठिकाणच आहेत. किंबहुना मोक्ष चक्रवर्तीचे जैसे अग्रहार होय. मोक्ष चक्रवर्तीचे म्हणजे मोक्षरूपी राजाचे मोक्षरूपी राज्याच्या राजाचे हे दैवी संपत्तीचे हे 26 गुण जणू अग्रहार होय. म्हणजे जणू काही इनाम दिलेले गावच आहे किंवा इनाम दिलेली जमीनच आहे की काय असं समजावं. हा एक भाग सांगितला. दुसरा, नाना हे संपत्ती दैवी या गुणातीर्थाचे नित्य नवी निर्विण्ण सागराच्या दैवी गंगाची आली. पहिली काव्य ह्या भूमिकेतून त्या 26 गुणावरती केलेलं रूपक पाहिलं आपण. आता पुन्हा सांगतात ही दैवी संपत्ती कशी आहे म्हटले या गुणातीर्थाची नित्य नवी. हे दैवी संपत्तीचे 26 गुण हे जणू काही नित्य नूतन नित्य तीर्थ आहेत. आणि हे जे तीर्थ जे आहेत ना, तीर्थच नाही म्हटले, ही दैवी गंगा आहे. आणि ही दैवी गंगा कोणाकरता प्राप्त झालेली आहे? निर्विण्ण सगरांच्या दैवी गंगाची भली आली. निर्विण्ण अशा म्हणजे वैराग्य संपन्न अशा सगरांच्या करता ही दैवी संपत्तीचे 26 गुणांची गंगाच जणू काही या 26 गुणांच्या माध्यमातून या ठिकाणी अवतरलेली आहे. हे एक रूपक केलं. आणखी या दैवी संपत्तीच्या संबंधाने आणखी एक रूपक करतात की गुणकुसुमांची माळा हे घेऊन मुक्ती बाळा वैराग्य निरपेक्षाच्या गळा गिवसितासे. हे दैवी संपत्तीचे 26 गुण हेच कणू सुंदर प्रकारचे फुलं आहेत. आणि ह्या सुंदर प्रकारच्या फुलापासून एक सुंदर प्रकारची माळा तयार केली आणि ही माळा एका बाळाला दिली. आणि ती बाळा म्हणजे मुक्ती बाळा आहे. मुक्तिरूपी बाळा म्हणजे मुक्तिरूपी बालिकेच्या हातामध्ये दिली आणि ती स्वयंवरासाठी त्या मंडपामध्ये निघालेली आहे. मला स्वयंवराकरता मी आलेली आहे, पण माझ्याकरता योग्य वर जो कोण आहे ना त्याला ती शोधत आहे. पण शोधताना तिला कोणता वर पाहिजे? वैराग्य निरपेक्षाच्या गळा गिवसित असे. जो निरपेक्ष आहे, वैराग्य संपन्न आहे, निरपेक्ष आणि वैराग्य संपन्न असणाऱ्या महापुरुषाचा गळा म्हणजे ह्या महापुरुषाचा आश्रय घेण्याकरता ही मुक्तिरूपी बाळा सारखा शोध करते. मला असा कधी भेटेल विवेक वैराग्य संपन्न आणि त्याच्या गळ्यामध्ये मला या दैवी संपत्तीच्या 26 गुणाने गुंफलेली माळा गळ्यामध्ये घालता येईल. आणखी दुसरं रूपक करून सांगतात की 26 गुण ज्योती ये उजाळोनी आरती गीतात्मया निजपती. 26 गुण ज्योती, 26 दैवी संपत्तीचे 26 गुण हे गुण म्हणजेच कोणी ज्योती आहेत. आणि ह्या ज्योती विझलेल्या नाहीत तर त्या ये उजळवणी त्या तेवत आहेत. आणि 26 गुणांची ही ज्योती तयार करून एक आरती तयार केली आणि ही आरती गीतेने आपल्या हातामध्ये घेतली. आणि गीतेने आपल्या हातामध्ये घेऊन गीतेचा पती जो परमात्मा
त्या परमात्म्याला ओवाळण्याकरता गीतारूपी या बालिकेने 26 गुणांची 26 ज्योतींची आरती घेऊन भगवंताला ओवाळण्याकरता जणू काही ती निघालेली आहे की गीता निजपती आत्मया निरांजना आली. निजपती सकाळी आपल्याला गेला आहे 15व्या अध्यायाच्या उत्तरार्धाला, बरोबर ना? मला वाटतं भास्कर महाराजांनीच हा भाग सांगितला आहे, तुम्ही सांगितलं, माऊलीने सांगितलं. निजपती स्वतःच्या पतीला ओवाळण्याकरता ही गीतारूपी बालिका आलेली आहे. हे एक रूपक सांगितलं. आणखी पुन्हा उगळिते निर्मळे गुण येची मुक्ता फळे दैवी शक्ती कळे गीतार्णवीची. आता उगळती निर्मळे, उगळती म्हणजे बाहेर टाकलेले आहेत, बाहेर टाकलेले आहेत म्हणजे ते अभिव्यक्त झालेले आहेत. कशातून अभिव्यक्त झालेले आहेत? पहिल्यांदा येची गुणमुक्ता फळे. येची म्हणजे दैवी संपत्तीचे जे गुण आहे हेच कोणी जणू मुक्ताफळे आहेत. आणि हे मुक्ताफळे कुठून निघालेले आहेत? सागरातून. कोणत्या सागरातून? गीतार्णवेची. गीतारूपी अर्णव म्हणजे गीतारूपी समुद्र, आणि या गीतारूपी समुद्रातून दैवी शक्ती हीच कोणी ती त्याला काय म्हणूया आपण शिंपलं आहे, आणि त्या शिंपल्यातून हे दैवी संपत्तीचे 26 गुण हेच जणू काही मोती बाहेर पडलेले आहेत. एक अभिजात कवेला त्या दैवी संपत्ती 26 गुण पाहताना किती किती भाव स्फुरलेले आहे. आणखी सांगतात काय बहु वानू ऐसी अभिव्यक्त हे अपैसी. काय बहु वानू ऐशी. आता ह्या दैवी संपत्तीच्या बद्दल आणखी काय वर्णन करू म्हटले? अभिव्यक्ती ही अपैसी. ह्या दैवी संपत्तीचा अभ्यास करता करता ही प्रत्यक्ष सहजच अभिव्यक्त होईल, प्रत्यक्ष तुमच्या दृष्टीला दिसेल अशा प्रकारच्या गुणांच्या राशीची ही संपत्ती मी ह्या दैवी संपत्तीच्या माध्यमातून अभिव्यक्त केलेली आहे. ती शब्दाच्याच माध्यमातून दिसायला पाहिजे असं नाही, तर तुम्हाला प्रत्यक्ष दृष्टीने दिसेल अशा पद्धतीने मी वर्णन केलेलं आहे. आता दुःखाची अंतवट वेली दोष काट्यांची जरी भरली. दैवी संपत्तीच्या गुणांचं वर्णन झालं. आता आसुरी प्रवृत्ती जी आहे त्या गुणांचं वर्णन करण्याच्या अगोदर त्याची भूमिका या संदर्भात ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात, पण ते सांगण्याच्या अगोदरच ते कसे आहेत हे सांगतात. आता म्हणजे ह्या दैवी संपत्तीचं वर्णन झाल्यानंतर आसुरी संपत्तीचं वर्णन करायचं म्हणून आता हे कशी आहे? दुःखाची अतुवट वेली. दुःखाने आतून दुःखाने परिपूर्ण भरलेली ही वेली आहेत. आतून दुःख भरलेलं आहे आणि बाहेरून काय म्हटले? दोष काट्यांची जरी भरली. बाहेरून दोषरूपी काट्यांनी भरलेली आहेत, आतून दुःखाने भरलेली आहेत. आणि असं असताना देखील ज्ञानोबाराय भगवंताची भूमिका घेऊन सांगतात तरी निजाभिधाने घातली आसुरी ते. ती आसुरी प्रवृत्ती माझ्या ह्या निजाभिधानी म्हणजे माझ्या ह्या वक्तृत्वामध्ये, माझ्या या सांगण्याच्या क्रमामध्ये मी त्या आसुरी संपत्तीचं वर्णन मी ह्या ठिकाणी प्रवृत्त झालेलं आहे, या ठिकाणी घेतलेलं आहे. कशा करत तुम्ही जर म्हणाल अशी शंका जर केली तर माऊली त्याचं कारण सांगतात. पै त्याज्य ते त्याच्यावया लागी. त्याज्य त्याच्यावया लागी. जे त्याज्य आहेत, जे ग्रहणीय नाहीत ते टाकायचं आहेत, पण ते टाकल्यानंतर पुन्हा जर त्या संबंधाने अनुकूलता निर्माण झाली, अरे हे टाकायला नको पाहिजे होतं, पण आता टाकलंच काय करायचं, पुन्हा त्याविषयी अभिलाषा निर्माण होऊ नये म्हणून जी गोष्ट टाकायची ना त्या संबंधीचं ज्ञान होणं आवश्यक आहे. जाणावी जरी अनुपयोगी, ती अनुपयोगी आहे, उपयोगाची नाही हे पहिल्यांदा जाणावं आणि मग ते त्याज्य आहे असं कळल्यानंतर मग ते टाकावं. आणि हे कळण्याकरता तरी ऐकते चांगली श्रोत्रशक्ती. चांगली श्रोत्रशक्ती तरी ऐका. श्रोत्रशक्ती आपल्या कानाच्या चांगल्या कानाच्या शक्तीनं मी जी आता हे वर्णन करणार आहे ते चांगल्या पद्धतीने ते ऐकावं असं ज्ञानेश्वर महाराज सूचना करत आहेत. तरी नरकव्यथा थोरी अनावया दोष अघोरी. हे आसुरी संपत्ती कशी आहे म्हटले? मेळ केला आसुरी ते मेळ केला. दैवी आसुरी संपत्तीने हा मेळ केलेला आहे, हे एकत्रित केलेलं आहे. संपत्तीची व्याख्याही ज्ञानेश्वर महाराज एका ठिकाणी सांगितली आहे. संपत्ती कशाला म्हणायची? जे एकमेकाला पुष्ट करते ती संपत्ती आहे. ओवी सांगा बरं. जे एका ते पोखित
ऐसे बहुत पदार्थ एकी. ठीक आहे. अशा अनेक पदार्थ एका ठिकाणी संपादन केले असताना ते एकमेकाला पुष्ट करतात, त्याला संपत्ती असं म्हणतात. असं अर्थता मला माहिती आहे. ह्याप्रमाणे त्याला संपत्ती असं म्हणतात. ह्याप्रमाणे आसुरी दोष एकत्रित आलेले आहेत आणि एकत्रित येऊन त्यांनी नरक व्यथा थोरी, नरकाची जी काही व्यथा आहे ती अतिशय मोठी आहे हे दाखवण्याकरता जणू काही आसुरी प्रवृत्तीचे संघटक गुण एका ठिकाणी आलेले आहेत. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. तर बाबांच्या समोर आता ह्या ओव्या सांगायच्या म्हणजे खूप मोठं संकट आहे. पण एक अनुकूलता आहे की अशा महापुरुषाने जर ठरवलं तो म्हणेल ते तर आहे महाबोध. सांगताना आमच्याकडनं चुकलं तर ते म्हणतील तू बोधाला जाऊन तिथे नीट सांग त्याला. ही अनुकूलता असल्यामुळे केवळ नेत्र कटाक्षाने ही अपूर्णता पूर्ण होऊन जाईल अशा उदात्त भूमिकेतून मी आता ह्या पुढच्या ओह्या वाचतोय. श्लोकच आहे. दंभोदर्पोभिमानश्च क्रोध पारुषमेव च अज्ञानं तरी तयाची असुरा एक हो राहील. नाना विषवर्ग एकवट तया नाव जैसे 62 आसुरी संपत्ती हे घोट दोषांचा तैसा. नाना विषवर्ग एकवट. विषवर्ग नाना विषवर्ग, एकच विष नाही, विषाचे अनेक प्रकार जे आहेत ते अनेक प्रकार ते एकत्रित केले आणि अनेक विषाचे एकत्रित केलेले प्रकार एकत्रित केल्यानंतर त्याला काय नाव द्यायचं म्हटले. जैसे तया नाव 62. 62 म्हणजे काळकूट विष, जहरी विष जसं आहे तसं तैसा दोषांचा हा आसुरी दोषांचा हा घोट. आसुरी संपत्ती दोषांचा घोट म्हणजे आसुरी संपत्ती जी आहे ना त्या सगळ्यांचा गोळा, सगळ्यांचं एकत्रीकरण जिथे झालेलं आहे ती आहे आसुरी संपत्ती. आणि म्हणून त्या आसुरी संपत्तीचं आता भगवान स्वतः वर्णन करतायत. दंभोदर्पोभिमानश्च क्रोध पारुषमेव च तरी तयाची असुरा दोषा माझी विरा वाडपणाचा डांगोरा. आसुरी संपत्तीचं वर्णन करण्याच्या अगोदर एक गोष्ट आवर्जून मला सांगावी अशी वाटते एका वाक्याच्याद्वारे, कदाचित जास्त होतील ते स्पष्टीकरण करताना, की दैवी संपत्तीचे गुण हे 26 आहेत आणि आसुरी प्रवृत्तीचे 6 आहेत. संख्येच्या बाजूने जर विचार केला तर एका बाजूला 26 आहेत आणि दुसऱ्या बाजूला 6 आहेत. परंतु या गुणांच्या प्रभावाचा विचार जर केला तर हे 6 दोष ज्यांच्या ठिकाणी आहेत अशांचा प्रभाव जगावरती अधिक आहे. आणि दैवी संपत्तीचे 26 गुण जरी असले तरी त्यांचा प्रभाव जनमानसामध्ये कमी दिसतो. हे जे वाक्य मी उच्चारलं याचं मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विश्लेषण जर केलं तर असं म्हणता येईल की दैवी संपत्तीचे गुण असणारे माणसं आणि ते गुण संख्याही जास्त आहे आणि ते माणसंही जास्त आहे आणि आसुरी प्रवृत्तीचे दोषांची संख्याही कमी आहेत आणि माणसंही कमी आहेत तरी त्यांचा प्रभाव जास्त आणि यांचा प्रभाव कमी. याचं कारण एक आहे, दैवी संपत्तीच्या माणसांच्या संख्या जरी जास्त असल्या तरी त्यांचं विघटन जास्त आहे आणि आसुरी प्रवृत्तीच्या संख्या आणि दोष जरी कमी असले त्यांचं संघटन हे मजबूत आहे.
म्हणून सज्जन लोक एकत्रित येण्याकरता घाबरतात, किंबहुना एकत्रित येण्यासाठी जरी आले तरी आतून विघटन कसं होईल याचा विचार करतात. आणि आसुरी प्रवृत्तीची संख्या ही कमी असते आणि माणसंही कमी असतात, पण त्यांच्यामध्ये संघटन एवढं मजबूत असतं. मी माझ्या वेळेतच पूर्ण करणार आहे. तिकडे हालचाल झाली की मला भीती वाटते. आणि म्हणून ह्या दोषांची प्रवृत्ती काय आहे, कारण आसुरी प्रवृत्तीचे दोष हे खोलवरती रुजलेले असतात आणि दैवी संपत्तीचे गुण हे वरवरती अधांतरी असतात. म्हणजे हा अष्टादशा सुरू झाला, वा असं वाटतं की प्रत्येक जण म्हणजे दैवी संपत्तीचे खाणच आहे की काय, वरवरती आहे ते. पण तो प्रसंग संपला की ते पुन्हा ते वाहून जातात. आणि म्हणून एक समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून आणखी एक वाक्य सांगेल. 26/11 घडलेल्या प्रसंगामध्ये फक्त 10 माणसं होते. किती साहेब असेल? 10 होते ना, 10 होते. आणि मुंबईची संख्या किती होती? किती लोकसंख्या आहे? लाखोंची संख्या आहे. तरी देखील या लाखोंच्या संख्येला नेस्तनाबूत फक्त 10 माणसांनी केलं होतं. कारण का? आसुरी प्रवृत्तीचे लोक एवढे मजबूत संघटक असतात, मरायला तयार होतात. आणि इथे एवढे चांगले असताना, एवढ्या लोकांचं चांगलं असताना किती अधिकारी गेलेत. याचा अर्थच आहे ह्या दोषांचा विचार करताना दैवी संपत्तीचे लोकही जास्त आहे, संख्याही जास्त आहे, पण प्रभाव कमी आहेत. कारण हे लोक संघटित एकत्रित येत नाही आणि आलेत तरी ते संघटना टिकत नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना प्रार्थना करावी लागली. खरं म्हणजे ईश्वरनिष्ठ आहेत, यांची मांदी आळी व्हायला पाहिजे आणि ही मांदी आळी लोकांना भेटायला पाहिजे. विश्वनिष्ठांची मांदी आळी अनवर्त भूमंडळी भेटतो या भूता. पण तसं घडत नाही, ही मात्र शोकांतिका आहे. म्हणून आता ह्या दोषांचं वर्णन कसं आहे हे आपण बघणार आहोत. हाच त्या पाठीमागची भूमिका आहे. याचं आणखी विश्लेषण तुम्ही स्वतःच्या भूमिकेतून करू शकतात. आता तयाची आसुरा दोषा माझी जयाविरा वाडपणाचा डांगोरा तो दंभ ऐसा. जे काही आसुरी प्रवृत्तीचे जे काही दोष आहे त्या दोषांच्या मध्ये हे वीरा, हे अर्जुना, वाडपणाचा डांगोरा, मोठेपणाचा जो काही कीर्ती आहे, डांगोरा आहे, तो जो पहिला जो आहे ना तो दंभ, तो कसा आहे त्या दंभाचं वर्णन करतात. म्हणून कीर्ती लोकांना काही सज्जनतेने मिळते आणि काही जे आहे ना वाईट कृतीमुळे भेटते. आता पहिल्यांदा जो आहे दोषामध्ये ज्याचा डांगोरा वैभव जास्त आहे तो जो आहे दंभ, त्या दंभाचा विचार करतात. खरं म्हणजे या सगळ्यांचा विचार आपण 13व्या अध्यायामध्ये केलाच आहे. अज्ञान या स्वरूपामध्ये, अन्यथा या रूपा अज्ञान जे आहे त्या अज्ञानाच्या स्वरूपात हा विचार केलेलाच आहे. तरी देखील पुनश्च आपण एकदा करूया. ओव्या जर स्पष्टीकरण करताना काही राहिले असेल तर नक्की सांगा. खरं ते स्पष्टीकरण जर नाही झालं तर ते अपूर्ण राहील. जैसे आपुली जननी नग्न दाविल्या जनी ते तीर्थचे परिपतनी कारण होय. ज्ञानोबा सांगतात ज्या ठिकाणापासून आपला जन्म झालेला आहे अशी जननी जी वेदाने मातृदेवो भव ह्या विधानानं तिचा गौरव केलेला आहे, अशी स्वतःची आई जी लाभाविन प्रीती करते, असं तुकोबारायांनी म्हटलं. खरी लाभाविन प्रीती अशी जी आई आहेत, पण त्या आईच्या विषयीच तिच्या दोषांची जर वाच्यता आपण लोकांसमोर प्रगट केली, असे आहे ते दोष जर प्रगट केले, खरं म्हणजे ती आई तीर्थच आहे, पण त्या तीर्थरूप आईचे दोष आपल्या वाचेच्या माध्यमातून लोकांसमोर प्रगट केले तर ते आईचे दोषच आपल्या पतनाला कारणीभूत होतील. एवढं स्पष्टीकरण पुरेसं आहे. किंवा का विद्या गुरुपदिष्टा ओवायल्या चोहोटा तो इष्टाची परी अनिष्टा हेतू होती. आता गुरूंच्याकडून प्राप्त झालेली जी काही विद्या आहे त्या विद्येचं या ठिकाणी वर्णन केलं आहे. कशी आहे? गुरूंच्याकडून प्राप्त झालेली विद्या ती अत्यंत गोपनीय आहे, ती कोणालाही सांगू नाही. कारण गीतेच्या या उत्तरार्धामध्ये आपला एक श्लोक येणार आहे, इदंते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन. आणि म्हणून अशी असणारी जी काही विद्या आहे, भगवंताने देखील सांगताना असं म्हटलंय, या लागी सुमनु आणि शुद्धमती अनिंदको अनन्यगती परी गौप्यही तया प्रती चावळे जे सुके. पण अशी जे लक्षणं ज्याच्या ठिकाणी नाहीत अशा भरल्या बाजारामध्ये ह्या दैवी संपत्तीच्या गुणांचा जर बाजार मांडला किंवा ह्या चांगल्या विद्येचा जर प्रचार सुरू जर केला तर ज्ञानोबा सांगतात की जे बोभाईला चोहोटा
त्याचं उच्चारण जर केलं ते इष्टची परी अनिष्टा हेतू होती. ती ब्रह्मविद्या इष्टच आहे जगाला, आपल्या स्वतःचा उद्धार ग्रंथीभेद करणारी आहे, पण ती देखील अनिष्ट हेतूला कारणीभूत होईल. म्हणून विद्या गुरुपदिष्टा बोभाइलिया चोहटा ते इष्टदाची परी अनिष्ट हेतू होती. ती इष्टच आहे पण अनिष्टला म्हणजे दुःखाला किंवा अधोगतीला कारणीभूत होईल. पै अंगे बुडता महापुरी जे वेगे काढील. आता अंगे पै अंगे बुडता महापुरी, महापुरी अंगे बुडता. एखादा महापुरामध्ये अंगाने म्हणजे स्वतः तो बुडत आहे आणि जर कोणी जर नाव आणली तर ती वेगाने जर नाव आणली तर काय करेल, ती नाव वेगे काढी, ताबडतोब आपला ती बुडत असताना काढील आणि काय करेल, ती पहिलं तीराला ती नाव घेऊन जाईल. म्हणजे बुडणाऱ्या माणसाला वेगाने काढून पहिलं तीराला नेणारी जी नाव आहे ती नावच जर माणसाने आपल्या डोक्याला बांधली तर, डोक्यावर बांधली तर आणि पोहायला लागला तर ते नावाची बांधली शिरी बुडवी जैसी बुडवी. डोक्यावरती बांधलेली नावच आहे ती त्या माणसाला बुडवील, त्याचा जीव घेईल. खरं म्हणजे ती जीव वाचवणारी आहे, पण अन्यथा उपयोग केल्यामुळे आता ते जीव घेणारे ठरणार आहे. हे सगळे दृष्टांत दिले. आणखी सांगतात कारण जे जीविता ते वानिले जरी सेविता ते अन्नाचे पंडुसुता होय विष. जीविता जे कारण, जिवंत असण्याचं जिवंत राहण्याचं जे कारण कोणतं, ते अन्नच. ते अन्न सेविता जरी वानिले, सेविता म्हणजे त्याचं सेवन करत असताना, ते खात असताना वावा काय चांगलं आहे, वावा काय चांगलं आहे, मग देऊ का, द्या ना द्या ना, असं देणाऱ्यानेही वर्णन केलं आणि खाणाऱ्यानेही वर्णन केलं आणि पोटाचा अंदाज नाही केला तर ते अन्न हे जीवितेला कारण होणार आहेत, परंतु तेच अन्न आता मृत्यूला कारणीभूत ठरणार आहे. ते अन्नाची पंडुसुता होय विष, हा एक अर्थ आहे. आणि एकदा साखरे महाराज चातुर्मासामध्ये ह्या ओवीचा अर्थ एकदा सांगत होते कधीतरी एकदा, तेव्हा मी तो ऐकला होता. ते असे म्हणाले, आपण जेवण करत असताना ते जर अन्न कुत्र्याने पाहिलं, ते जर अन्न मांजरीने पाहिलं किंवा ते जर अन्न काही अशा दूषित दृष्टीच्या माणसांनी पाहिलं आणि त्यांच्यासमोर जर ते अन्न खाल्लं तर ते त्यांच्या दृष्टीचा प्रभावाने ते अन्नच विष होऊ शकतं. म्हणून मोठे मोठे लोक जेवण करताना एकटे जेवण करतात, दार बंद करून मग जेवण करतात. म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा आहे की जेव्हा तुम्ही बघा पंक्तीमध्ये काय नाही, सगळे सज्जनच असतात, त्यामुळे काही प्रश्न नाही त्या ठिकाणी. तिथं काय आपण सगळे सारखेच आहोत, त्यामुळे सगळ्यांना जेवायचं असतं. पण काहींच्या दृष्टीमध्ये असा भयंकरपणा असतो की त्यांना पाहिल्याबरोबर त्या दृष्टीचा परिणाम त्या अन्नावरती होतो आणि ते अन्नाची पंडुसुता होय विष, असा एक भाव सांगितला होता. आणि दुसरा आहे, अन्नाचं वर्णन करून जर खूप खाल्लं पोटापेक्षा जास्त तरी देखील परिणाम होऊ शकतो. तैसा दृष्टा दृष्टाचा सखा धर्म. त्याप्रमाणे दृष्ट म्हणजे इहलोक आणि अदृष्ट म्हणजे परलोक. इहलोकाच्या विषयी आणि परलोकाच्या विषयी असा धर्म जो सर्व प्राणी मात्रांचा सखा आहे, पण असा असणारा जो सखा असणारा जो काही मित्र धर्म जो आहे तो पोखारिजे देखा. पोखारिजे म्हणजे अहो कालच मी ही यात्रा केली, ती यात्रा केली, ह्या तीर्थाला गेलो, त्या तीर्थाला गेलो, ही जी काही वाच्यता आहे हे धर्म झाला तो पोखारिजा देखा. त्या धर्माचं पोखारणं म्हणजे बोलून दाखवणं, वाच्यता करणं. काय होईल म्हटले, तरी तारिता तोच देखा लागी होय. दोखा आहे का इथे, देखा लागी आहे ह्याच्यामध्ये, दोखा लागी, दोषा लागी. म्हणजे असा धर्म हा तारणारा आहे, पण तारणारा धर्मच हा दोषाला कारणीभूत होतो. याच्यामध्ये प्रिंटिंग मिस्टेक झाली असेल. म्हणून वाचेचा चौभारा घातलिया धर्माचा पसारा, धर्मचे तो अधर्म तो दंभ जाणे. ह्याप्रमाणे वाचेचा चौभारा, वाचेच्या ह्या चौहट्यावरती म्हणजे वाणीवरती वाचेचा चौभारा, घातलिया धर्माचा पसारा म्हणजे काय, मी जे काही धार्मिक कृत्य केलेलं आहे, मी जे चांगलं कर्म केलेलं आहे त्या स्वतःच्याच धर्माचा प्रचार प्रसार आपल्या वाणीने करणं. खरं म्हणजे करू नये असं नाही. कधी कधी सगळ्या समूहामध्ये किंवा श्रेष्ठ महापुरुषांना आपण विचारलं, तुमची साधना काय तुम्ही सांगा ना,
ते सांगत असतात की आम्ही ब्रह्मगिरीची एवढ्या प्रदक्षिणा केल्या, नर्मदेच्या एवढ्या प्रदक्षिणा केल्यात, त्या सांगाव्यात. पण त्या सांगण्या साधकाच्या अंतःकरणामध्ये प्रेरणा भेटावी ह्याकरता सांगाव्यात. परंतु मी एवढं केलं आहे ह्या सांगण्याकरता सांगू नये. काय होईल मग? तो त्या वाचेच्या चव्हाट्यावरती ह्या धर्माचा प्रसार जर केला, तो धर्माचे अधर्म होयविरा, तो धर्मच अधर्म होतो. आणि तो अधर्मच का होतो? आपल्या धर्माचा जो काही धर्मकृती आहे त्याचा विचार आपणच सांगितला, हीच दांभिकता आहे, तोच दंभ जाणे. आता दंभाचं लक्षण झालं. आता दर्प. आता मूर्खांची जिभे अक्षरांचा अंबुका सुभे आणि तो ब्रह्म. मूर्खांची सभे जिभे, मूर्ख मनुष्य आहेत, शास्त्र अनभिज्ञ आहेत. शास्त्र अनभिज्ञ तरी कसं म्हणता येईल? परोक्ष ज्ञानी आहे असं म्हणूया. परोक्ष म्हणजे बौद्धिक तत्वज्ञान ज्याला झालेलं आहे असं म्हणूया. परंतु ज्याने त्याचा विचार अंतःकरणामध्ये बदल करण्याकरता केलेला नाहीत, असा 2-4 शब्द जो शिकलेला आहेत, अक्षरांचा अंबुका असुबे, अक्षरांचा सिंतोडा त्याच्या जिभेवरती पडलेला आहे, म्हणजे खूप कमी शिकलेला आहे. पण तरी देखील तो ब्रह्मसभे नरिझे जैसा, ब्रह्मसभेमध्ये तो संतुष्ट होणार नाही. ब्रह्मदेव जरी सांगायला लागला तो म्हणजे असं नाही, ते मग कसं मी सांगेल तसं. ज्ञानेश्वर महाराज 9व्या अध्यायामध्ये याचं वर्णन करतात ना, किंबहुना तयाचे ज्ञाने. आणि त्यांचं ज्ञानाचं वर्णन करताना असं म्हणतात, जैसे मरकटे नारळ तोडिले, हा एक भाग सांगितला. किंवा किंबहुना तयाचे शास्त्रे, जैसे कुमारी हाती दिदे शस्त्रे की अशौचा मंत्रे विजय कथिले. अर्थात त्यांना ज्ञान नसतं असं नाही, पण ते शब्दज्ञान असतं, ते बौद्धिक ज्ञान असतं. मग ते शब्दज्ञान थोडं जरी झालं, परंतु ब्रह्मदेवाच्या सभेमध्ये देखील ते संतुष्ट होत नाही. किंवा का माधुरी लोकांचा घोडा गजपतही माने थोडा, का काट्यावरील सरडा. माधुरी लोकांचा घोडा म्हणजे ह्या गावातून त्या गावामध्ये माल घेऊन, माल वाहणारा व्यापाऱ्यांचा जो घोडा असेल, तो घोडा चालत नाही म्हणतात, त्याला फोक मारल्याशिवाय तो पाऊलच टाकत नाही. असा असणारा घोडा तो काय म्हणतात, गजपतीही माने थोडा. तो गजपतीही म्हणजे जो काही इंद्र आहे त्या इंद्राच्या ऐरावतालाही तो तुच्छ मानतो. किंवा काट्यावरील सरडा स्वर्गही नीच, काट्यावर जात असताना काट्याच्या शेवटच्या टोकाला, त्या काट्याच्या शेवटच्या टोकाला गेलेला सरडा असं म्हणतो, मी एवढा उंच आलोय, स्वर्ग काय आहे याच्या पुढे? स्वर्ग काहीच नाही म्हटलंय. तो स्वर्गालाही नीच मानतो. किंवा तृणाचेनी इंधने अगे धावे गगने थिल्लर बळे मिने न गणजे सिंधू. तृणाचेनी इंधने, वाळलेलं गवत आहे आणि त्याला जर आग लागली तर ते आकाशालाही स्पर्श करायला जातं. किंवा थिल्लर बळे मिने, मिने म्हणजे मासा, थिल्लर बळे डबक्यातलं जे काही थोडंसं पाणी आहे त्या पाण्याच्या बळावरती सिंधू न गणिजे, सिंधूला म्हणजे समुद्रालाही तो मानत नाही. काय समुद्र आहे माझ्या पुढे, एवढं मोठं पाणी, मी किती मोठा आहे. किंवा तैसा माझे स्त्रिया धने विद्या स्तुती बहुत माने एके दिवसेचे निपरान्ने अल्पकू जैसा. त्याप्रमाणे स्त्रिया माझे, धने माझे, विद्या माझे, स्तुती माझे आणि बहुती स्तुती माझे आणि माने माझे. शंकराचार्यांनी ह्या पदावरती जे व्याख्यान केलं आहे तेच ज्ञानेश्वर महाराजांनी ह्या ओवीत केलेलं आहे, ती बघून घ्या. म्हणजे विद्येच्यामुळे, स्तुतीच्यामुळे, धनाच्यामुळे, स्त्रियांच्यामुळे, आपल्या पारिवारिक जीवनाच्या मोठेपणाच्यामुळे तो काय आहे, उन्मत्त होतो. कसा उन्मत्त होतो? एके दिवसेचे नि परान्ने अल्पकू जैसा. अल्पकू असा दरिद्री मनुष्य आहे, पण एक दिवस त्याला दुसऱ्याकडे खायला भेटलं, माझ्यासारखा तृप्त मनुष्य कोणीच नाही, तुम्ही काय अतृप्त आहात म्हणून दुसऱ्याची अवहेलना करतो, असा जसा असतो त्याप्रमाणे. किंवा माऊली आणखी उदाहरण देतात, आब्रछायाची जोडी हृदयवाची घरमोडी मृगांब देखोनी पोडी. आता ज्ञानेश्वर महाराजांनी असंच एक उदाहरण दिलेलं आहे की त्रिमाळे धवळारे वा सांगे वात वर्षाताप धरे. जरी आब्रछायाची जरी पुरे का सरे सरे तरी त्रिमाळके धवळारे करावे का. ते जो दृष्टांत आहे तो पुन्हा इथे घ्यायचा. आब्रछायाची या जोडी, आब्र म्हणजे ढग,
छाया म्हणजे त्याची सावली, आब्र छायाची जोडी, आब्र ढगांच्या सावलीची प्राप्ती झाली. तो काय करतो, दैवहीन असणारा मनुष्य आपलं जे घर आहे ते घरच मोडून टाकतो. आता घराची गरज काय म्हटले, कारण वात, वर्षा आणि आताप या तिन्हींचंही संरक्षण ढगाच्या सावलीचं माध्यम होणार आहे. मग आता घराची गरज काय आहे, असा दैवहीन मनुष्य ते घर मोडून टाकतो. किंवा मृगांब देखुनी फोडी पाणी आडे मूर्ख. मृगांबू म्हणजे मृगजळाला पाहून एवढा मोठा पाण्याचा मृगजळाचा पूर चाललेला आहे, मग माझ्या घरामध्ये असलेली विहीर काय उपयोगाची, किंवा एवढं मोठं धरण काय उपयोगाचं, धरणच फोडून टाकतो किंवा विहीरच बुडवून टाकतो. कशामुळे, मृगांब देखोनी. मृगांब देखोनी मूर्ख पाणी आडे फोडी. त्या पाणी आडेचा अर्थ विहीर पण केली आहे, पाणी याचा अर्थ तलाव पण केलेला आहे. असं सगळं सांगितलं असताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, किंबोणा ऐसेसी उतणे जे संपत्ती मिसे तो दर. किंबोणा ऐसेसे फार काय सांगू म्हटले, ह्या प्रकाराने जे संपत्ती मिसे उतणे, ज्या संपत्तीच्या निमित्तानं जे उन्मत्त झालेले आहे तो दर्पगा, त्याला दर्प असं म्हणावं. आता अनारेसे न बोलू घे, आता आणखी मी बोलून काय घेऊ म्हटले, आता बस झालं, एवढंसं जे बोलणं आहे ना ते पुरेसं आहे. ह्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज ह्या पदावरचं व्याख्यान संपवतात आणि अभिमानश्च ह्या पदाचं व्याख्यान सुरू करतात. त्याच्या 1-2 ओव्या आहेत, बरोबर त्यावेळेत आपण संपवू. आणि जगा वेदी विश्वास आणि विश्वासी पूज्य ईश जगी एक तेजस सूर्यची आहा. आता अहितापासून काढिती हितदेवनी वाढविती नाही श्रुती परवती माऊली जगा. माऊलींनी ज्या वेदाला माऊली असं म्हटलं आहे आणि शंकराचार्यांनी असं म्हटलं आहे, वेदो नित्यम अधियताम तदोदिताम कर्मस्वनुष्ठीयताम. नेहमी वेदाचं अध्ययन करावं. अर्थात असा जो वेद आहे, जगाच्या कल्याणाकरता भगवंताच्या प्रश्वासातून निर्माण झालेला जो वेद आहे, आणि त्या वेदावर जगाचा खूप मोठा विश्वास आहे. जगाचा विश्वास आहे असं म्हणण्यापेक्षा त्या वेदाला मानणारे जे आहेत त्यांचा विश्वास आहे. कोणाचा विश्वास आहे, कुमारिल भट्टांना विचारून जा. कुमारिल भट्टांचा किती विश्वास आहे त्यांच्या इतिहासामध्ये आपल्याला पाहायला भेटतो. जगा वेदी विश्वास, जगाचा वेदावरती अत्यंत विश्वास आहे. एवढा विश्वासच नाही तर कसं आहे म्हटले, विश्वासी पूज्य ईश. त्या विश्वासाच्या बरोबर तो अत्यंत ईश कसा आहे, पूजनीय आहेत. परमात्मा अत्यंत पूजनीय आहेत. आणि जगी एक तेजस सूर्याची हा, त्याप्रमाणे जग जसा अंधकार नाहीसा करतो त्याप्रमाणे तमोसो मा ज्योतिर्गमय, त्याप्रमाणे अज्ञान अविद्येचा अंधार दूर करणारा हा जणू काही दुसरा सूर्यच आहे की काय. आणखी ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात, जगस्पृही अस्पद एक सार्वभौम पद न मरणे निर्वाद जगा पडिये. जगस्पृहे अस्पद, जग म्हणजे विश्व, स्पृहे म्हणजे इच्छा आणि आस्पद म्हणजे स्थान, जागा. संपूर्ण जगाला, संपूर्ण जगाची अशी एका जागेची इच्छा आहे आणि ती जागा म्हणजे कोणती असेल, एक सार्वभौम पद. सार्वभौम पद असं जे एक स्थान आहे ते स्थान प्राप्त व्हावं अशी सगळ्या जगाची इच्छा असते. थोडक्यात काय म्हणजे माहिती आहे का, दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती असं जे काही स्थळ आहेत हेच काय खऱ्या अर्थानं सार्वभौम पद आहेत. बाकीचे सार्वभौम पद जरी असले ना ते निवृत्त होणारे आहे, पण दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हेच खऱ्या अर्थानं जे सार्वभौम पद आहे. त्या सार्वभौम पदाची थोडक्यामध्ये आणखी सुलभ सुखाची इच्छा आहे सगळ्या लोकांना. आणि मग सुखाची इच्छा एवढं आहे एक, आणि न मरणे निर्विवाद जगा पडिये. जगा पडिये जगाला अत्यंत आवडणारी गोष्ट आहे, म्हणजे आम्ही कधीही मरू नयेत. मुंगीला देखील वाटतं मरू नयेत. जोरात जर आपण चाललो ना त्या आवाजाने मुंग्या देखील घाबरतात. म्हणून काही लोकांचं चालणं म्हणजे हत्तीसारखं चालण्यासारखंच आहे. शांत कधी चालणार नाही, धडधड धडधड धडधड, जसं काही पाऊसच पडतो की काय. ते आम्ही शिकायला होतो स्वामीजी, ते म्हणायचे अरे इतने काऊन दौडते हो तुम, असं का चालतं, हळू चला जरा, पाव टाक. आपण 6व्या अध्यायामध्ये पाहिलं आहे तो योगी पाऊल कसा टाकतो. जे चालताना देखील खूप शांततेने खूप हळू चालावं. कोणतीही जर चप्पल घेतली 6 महिन्यात मागचा भाग राहतच नाही. चालणं असं आहे.
म्हणजे सांगायचं काय होतं मला की कोणीही मरू नयेत असं प्रत्येकाला वाटतं. न मरणे निर्विवाद जगापडी, जगाला निर्विवाद ह्यामध्ये कोणताही वाद नाही. जगातल्या अगदी पशु पक्ष्यांपासून तर मानवापर्यंत कोणीही मरू नये असा निर्विवाद एक गोष्ट आहे म्हटले. मनोनी जरी उत्साही या ते वानो जाये, ते ऐकोनिया मत्सरवा हे फुगो लागे. हे 3 दृष्टांत का दिले बरं? ते सगळे दृष्टांत दिले आहे वेदाच्या संबंधानं आणि परमात्म्याच्या संबंधानं. की जो वेद हे सार्वभौम पदाच्या विषयी सांगत आहे, जो वेद अमरत्वाच्या बद्दल सांगत आहे, जो वेद दुःख निवृत्तीच्या बद्दल सांगत आहे आणि सुखाच्या प्राप्तीबद्दल सांगत आहे, असं सगळं ऐकून झाल्यानंतर म्हणून जरी उत्साही या ते वानू जाये, म्हणून उत्साहानं एवढं वेदाचं कर्तृत्व, एवढं वेदाचं श्रेय, एवढं मोठं प्रयोजन आहे असं म्हणून जर कोणी वेदाचं वर्णन करायला लागला तर ते ऐकोनी मत्सर वाहे फुगो लागे. ते ऐकोनी मत्सर वाहे फुगो लागे असं वेदाचं वर्णन केलं, भगवंताचं वर्णन केलं. हा जो वेद आहे ना तो अहितापासून काढिती हितदेवनी वाढविती नाही श्रुती परवती माऊली जगा. तो म्हणतो मी नाही करत का? माझ्या मतदारसंघामध्ये मी देखील हेच करतो. म्हणजे देवाचं नाव घ्यायची काय गरज आहे? म्हणजे राजा जो आहे ना, हिरण्यकश्यपते हे सगळे प्रभूती जे आहेत यांचं वर्णन हे अशा स्वरूपाचं आहे. देवाचं नाव घ्यायची काय गरज आहे? मी आहे ना समर्थ. म्हणून देवाचं किंवा वेदाचं नाव जर घ्यायला लागले तर त्यांना ते आवडत नाही. काय म्हणतात? म्हणे विश्वरा ते खाई तया वेदा विषसोयी गौरवा माझे त्राहे भंगितासे. म्हणे विश्वरा ते खाई, एवढा तुम्ही विश्वराचं नाव घेतात ना, तुम्ही सांगत आहात विश्व एवढा मोठा आहे, गती भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरुत, तो विश्व मी खाऊन टाकील म्हटले. विश्वरा ते खाये. आणि ज्या वेदाचं तुम्ही वर्णन केलं आहे ना तया वेदा विषसोयी, त्या वेदाला मी विष घालीन. म्हणजे वेदाला विष घालण्याची भाषा, देवाला खाऊन टाकण्याची भाषा, अशा माणसाला देव कधी खाऊन टाकतो हेही कळत नाही. एवढंच नाही, गौरवा माझी त्राये भंगित असे, असं जे स्वतःचा जो काही गौरव आहे त्या गौरवाच्या पुढे, त्या मोठेपणाच्या पुढे जे काही वेदाचं मोठं कार्य आहे ना त्या नियमाचाही तो भंग करत असतो. एवढंच नाही, माऊली पुढे जाऊन सांगतात पतंगा नावडे ज्योती खद्योता भानूची खंती टिटभेने आपांपते वैरी केला. पतंगा ज्योती नावडे, पतंगाला ज्योती आवडत नाही, किंबहुना त्यावरती तो उडी टाकून स्वतःचा आत्मघात करतो. माऊलींची आणखी अशा अनेक ओव्या पाठीमागे गेलेल्या आहेत, पण तरी देखील त्या पतंगाला ज्योती आवडत नाही. खद्योता भानूची खंती, खद्योत जो काजवा आहे त्या काजव्याला सूर्याचा सहस्र किरणांचे दिठी पुढे चंद्रही लोपे खिरेटी, पण खद्योता का हुटहुटिया पुलिनी तेजे. छोटासा जो खद्योत आहे, माझा प्रकाश पाहिला का अशी हुटहुटी तरी का करावी, पण तरी देखील त्या खद्योताला सूर्यप्रकाशाचा जो भानू आहे त्याची खंती वाटते. किंबहुना माऊली आणखी सांगतात टिटिभेने आपांपती वैरी केला. टिटवी किती, तिची चोच किती, तिने अंडे घातले एका कोपऱ्याला आणि ते गेले समुद्रामध्ये, आणि माझे अंडे का बुडवले त्याला मी उपसूनच टाकते. म्हणून त्या टिटवेने त्या समुद्राशी वैर केलं. टिटिभेने अपांपती वैरी केला. त्या टिटवीने त्या समुद्राला जणू काही वैरी केलेलं आहे. त्याप्रमाणे तैसा अभिमानाचे मोही ईश्वराचे नामही नसाही. आता ह्या ओवीच्या बद्दल तुम्ही सर्वांनी विचार करा. एका शब्दाबद्दल तैसा, हे सगळे दृष्टांत सांगितले, सिद्धांत तैसा अभिमानाचे मोही, याप्रमाणे सत्ता संपत्ती वैभव या सगळ्या अभिमानाने जो मोहित झालेला आहे आणि एवढा मोठा स्वतःला समजतो, विश्वराचे नामही नस आहे, विश्वराचं नाव देखील तो सहन करत नाही. आता इथे बघा, बापाते म्हणे मज हे सवती झाली. आता हा जो शब्द आहे ना बाप, काही ठिकाणी आहे वेद, वेदाते म्हणे हे सवती झाली, आणि काही ठिकाणी म्हणतात बापाते म्हणे हे सवती झाली. ह्या ठिकाणी ह्या शब्दाचा अर्थ जर केला ना बापाते, 3 अर्थ संभवतात. बघा तुम्ही, मी जसे सांगितले आहे तसे खंदाळकर महाराजांनी वेदच शब्द दिलेला आहे आणि अर्थही वेदच केलेला आहे.
साखरे महाराजांनी बाप शब्द दिलेला आहे आणि अर्थ मात्र वेदच दिलेला आहे. आणि गुलाबराव महाराजांनी बाप शब्दाचा अर्थ बापच केलेला आहे, तरी पण अर्थ आहे. आणि हे वाचत असताना मला आणखी अर्थ सुचला चौथा, मी नंतर सांगतो तो. बापा ते म्हणे मज हे सवती झाली. बापा ते म्हणजे वेदाला म्हणतो, वेद जणू ही माझी सवतच झाली आहे. म्हणजे जेवढं कर्तृत्व वेदाच्या ठिकाणी आहे तेवढंच कर्तृत्व माझ्या ठिकाणी आहे. मग विनाकारण हा वेद कसला पुढे झाला? बापा ते म्हणे सवती झाली. मग बापाचा अर्थ केला आहे सर्वश्रेष्ठ आहे जो वेद, वेदाचा अर्थ आहे. दुसरा अर्थ असा आहे की काही माणसं कधी कधी असं आहे, आसुरी प्रवृत्तीचे लोक कर्तृत्वाच्या अभिमान एवढे मोठे झालेले असतात, एवढे मोठे झालेले असतात, कधी कधी बापाचं मोठेपण देखील त्यांना सहन होत नाही आणि स्वतःच्या मोठेपणामुळे बापाची प्रतिष्ठा आडवी येत असेल ना, ते बापालाही विरोध करतात. हा एक अर्थ. आणि आता तो शब्दाचा थोडंसं फरक करा. अर्जुनाकरता भगवंतांनी अनेकदा शब्द वापरले, बापा शब्द वापरला ना, बापा. मग जर बापा हा शब्द संबोधन घ्यायचा, तैसा अभिमानाचे नि मोहे विश्वराचे नाम न साई बापा ते म्हणे मज हे सवती झाली. हे बापा, हे अर्जुना, ते म्हणे, ते म्हणजे हे लोक, मज म्हणे सवती झाली. ते लोक जे म्हणतात ना, मज मला जणू काही हा सवतच झाला आहे असं म्हणतात. हा चौथा अर्थ. तुम्हाला जो वाटेल तो घ्या. परंपरेने सांगितलं आहे बापा ते असं म्हणताना बापा बाजूला घ्यायचा आणि ते म्हणताना ते आसुरी प्रवृत्तीचे लोक घ्यायचे. ते मज म्हणजे विश्वराते म्हणतात, ते जणू काही सवतीच झालेलं आहे. अशा प्रकारे झालेली सेवा गुरुवरांच्या चरणी समर्पित करतो. जे काही चुकलं असेल ते बुद्धीचे दोष, जे काही बरोबर असेल ते गुरुवरांचं, आणि प्रवाहित झालेली ही वाक्सरिता त्यांच्या चरणारविंदी समर्पित करून या ठिकाणी वाणीला विराम देतो.